नमस्कार. सदर व्हिडिओमधून आपण एखादा विषय न पाहता म्हणजे सब्जेक्ट मॅटर काय मी इथं बोलणार नाही, पण बऱ्याच जणांचे न्यू बॅचसाठी फोन मेसेज बऱ्याच कालावधीपासून येत आहेत. काही 15-20 दिवसापूर्वी मी जो आपला टेलिग्राम चॅनल आहे टेलमी नावाने मिथुन पवार ह्या चॅनलवरती मी नवीन 2021 MPSCची जी बॅच आहे त्या संदर्भात माहिती वजा एखादा पेज किंवा पोस्टर मी टाकलेलं होतं. त्याला बऱ्याच जणांचा प्रतिसाद मिळालेला आहे, पण त्या लोकांच्या सध्या मी कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा आहे, ही गोष्ट आहे. नंतर काय की अजून काही लोक जे जसं कळेल काय कळेल तर त्या पद्धतीनं कॉन्टॅक्ट करत आहेत. आता दुसरी एक गोष्ट आहे की छाया 1 to 1 ती जी काय प्रोजेक्ट म्हणा, बॅच म्हणा किंवा काही म्हणा, मी तो स्वतंत्र एका व्हिडिओमध्ये बोललेला आहे, ते ऑलरेडी चालू झालेले आहे. त्यामुळे त्या संबंधित आता कुणी मला संपर्क करू नये. पण जे 2021ची न्यू बॅच आहे ज्याला आपण 0पासून म्हणतो, म्हणजे अगदी सुरुवातीपासून ती बॅच मी आता सुरू करणार आहे. तर त्या संदर्भानं नेमकं त्यामध्ये काय होईल तर त्या विषयात मी थोडं बोलणार आहे. आता टप्प्याटप्प्यानं 2-3 व्हिडिओ असतील, म्हणजे ते काय सांगतील तुम्हाला न्यू बॅच 2021मध्ये काय काय आणि कशा प्रकारे चालेल हे लक्षात घ्या. तर असा प्रयोग आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोणी केला नसेल. म्हणजे आमच्या बॅचमध्ये काय चालेल, कोण डेमो लेक्चर घेतं, कोण जाहिराती करतं किंवा काय करतं. आता मला ॲक्च्युली अडचण माझी अशी आहे की म्हणजे बाजारहाटीप्रमाणे माझी बॅच चालत नाही आहे. माझे व्हिडिओ बघून बऱ्याच जणांना वाटतं की मी असं क्लासरूम टीचिंग करत असेन का, किंवा ती बॅच कशी घेत असतील, त्याची उत्सुकता त्यांची ताणली गेलेली आहे. पण तुम्हाला खरं सांगतो, तुमची उत्सुकता तशीच राहू द्या असं मला नाही वाटत. म्हणजे मी काय करतो ते जगाला कळावं असं कुणाला पण वाटणं स्वाभाविक आहे, मला पण तसं वाटतं. पण माझी अडचण अशी आहे की मी जे काय वर्षभरात करून घेतो ते मला अशा एखाद्या व्हिडिओमधनं किंवा 2-3 व्हिडिओमधून सांगता येणार नाही. मग काय येते तर ती अनुभवण्याची प्रोसेस आहे बघा. म्हणजे ते एक्सपिरियन्सच तो त्यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांना कळेल की हे काय प्रकार होतो. मग असा अनुभव किती दिवस एखाद्या डेमो लेक्चरमधनं बिलकुल येणार नाही, 10 डेमो लेक्चरमधनं येणार नाही. ते अगदी महिनाभर जरी क्लास केला तर थोडा अंदाज येईल, म्हणजे हे कशा प्रकारे पुढं रन होणार आहे. ते मी काय बोलतोय सावधगिरीनं बोलतोय आणि मला माहीत आहे मी काय करतो ते कुणाला कळेल, ज्याने ऑलरेडी माझे बॅच केलेली आहे किंवा त्या लोकांना ते कळू शकतं फक्त, बाकी कोणाला ते जास्त कळणार नाही. पण थोडं तरी त्यातलं काय कळावं अंश, म्हणजे हे बाबा थोडं एक स्ट्रक्चर तरी, म्हणजे ज्याला सांगाडा म्हणतो, तो तुमच्या लक्षात यावा असा मी प्रयत्न आगामी 2-3 व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तर आता मी एक तर पहिली पद्धत असते बघा, जो फी भरायला तयार आहे त्याला डायरेक्ट तिथं ॲडमिशन मिळेल का, तर ह्याचं उत्तर नो आहे. म्हणजे फी भरायची तयारी आहे म्हणून त्या व्यक्तीला ॲडमिशन मिळत नाही. पण ते का मिळत नाही हे मात्र मी व्हिडिओमधनं सांगणार नाही. मग ते माझं ते लोक अगोदरच सावध होतील, मुलंसुद्धा बऱ्यापैकी. तर ती नाटकबाजी करून म्हणजे जो करेल त्याला तर काही प्रवेश नाही आहे. त्यामुळं मी काय मुलांवर लक्ष ठेवतो, आतासुद्धा माझ्या सर्व्हिलियन्स ज्याला म्हणतो किंवा ऑब्झर्वेशन खाली एक 30 ते 35 मुलं आहेत 2021साठी. आता त्यांनासुद्धा ह्या व्हिडिओमधनं थोडीफार ट्रिक मिळू शकते, त्यांच्यावर बारीक लक्ष आहे. आणि ज्यावेळेला ते मला फी भरायला तयार होतील त्यांना त्यावेळेला माझं नो आल्यावर कळेल काय प्रकार आहे, तो ऑटोमॅटिक कळेल. तो काय जणांना कळला आहे छाया 1 to 1च्या वेळेला सुद्धा. तर हा असा प्रकार आहे. मग मी काय बघतो ते ओझर तर मी आता ते सांगणार नाही. म्हणजे मी बघा एक स्टेप गाळतो इथं, म्हणजे व्हिडिओ बनवत असताना माझी बॅच कशी चालते त्यातली फर्स्ट स्टेप आहे त्या विद्यार्थ्यांचं मी सिलेक्शन करतो. म्हणजे त्यांची एक्झाम होते का, नाही, त्यांचे एक्झाम वगैरे मी काही घेत नाही. एक्झाम ते 0च असतात ना, आणि एक्झाम कशाची घ्यायचे. पण त्या व्यक्तीचं बिहेवियर, तो कसा वागतो, नम्रपणा त्याच्याकडे किती आहे, आणि संभाव्य 2021च्या लिस्टमध्ये तो दिसतो का, लक्षात आलं का. तर अशा काही बाबी असतात, हे मी माझ्या पद्धतीने चेक करतो. मग ती तुम्ही म्हणाल की कोणती पद्धत, ती मी कशी बरं सांगणार नाही ना. तर ती माझ्या पद्धतीने मी त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवलेलं आहे. ही झाली एक पद्धत. हां, आता एक कन्सिडर करू की ती मुलं आता इन झाली, म्हणजे माझ्या बॅचला ती आली. तर ही बॅच साधारण 20 नोव्हेंबर
आणि त्यानंतर पुण्यात ऑफलाईन चालेल बॅच, लक्षात घ्या 20 नोव्हेंबर नंतर. त्यामुळं सतत मला मेसेज फोनमध्ये, सर ऑनलाईनसाठी काय करा, ऑनलाईनसाठी काय करा, असं करू नका. त्याला आता मी रिप्लाय देणार नाही. ऑलरेडी एक माझा व्हिडिओ आहे की ऑनलाईन म्हणजे निव्वळ कसा बागुलबुवा आणि बाजार आहे, तर आला आहे ना तो व्हिडिओ, तो बघा. त्यामुळं ऑनलाईनचं काय होणार नाही माझ्याकडनं. एक दुसरी गोष्ट, पण जी लोक पुण्यात येऊ नाही शकणार आहेत पण माझी बॅच करायला उत्सुक आहेत, त्या लोकांना मध्ये मी माहिती पाठवायला सांगितली होती. एक पेज टाकलं होतं आणि मला पाठवा, तर ती मुलांनी पाठवलेली आहे. मग ते कशासाठी मी मागितल्या, तर ते काय मी करायचं डोक्यात आहे, ते आता किती वर्कआउट होतं आहे मला माहीत नाही ग्राउंडवरती. पण मी एक असा प्रयोग करण्याच्या विचारात आहे की साधारण माझी जी ऑफलाईन बॅच चालेल ती कशी चालेल हे तुम्हाला एक आठवड्याभरात 10 दिवसात जरा थोडं कळावं. मग त्याचं माध्यम कदाचित ऑनलाईन असू शकतं ना, पण ही पूर्ण बॅच नाही हे लक्षात घ्या. म्हणजे ज्याला म्हणतो पायलट प्रकल्प किंवा एक पायलट स्वरूपात मी एक काहीतरी गोष्ट करणार आहे. म्हणजे एका आठवड्यात 3 दिवस, पुढच्या आठवड्यात 3 दिवस, असं 6 दिवसातच मला जे काय माझं आकलन आहे माझ्या बॅचविषयी, मुलांच्याविषयी, त्या महाराष्ट्रातल्या उत्सुकांना घेऊन, त्यातसुद्धा निवड असलेली मुलंच असतील. मला ज्यांनी संपर्क सगळ्यांनी केला आहे त्यांना अर्थात नसेल का, तर त्यांच्यावर पण माझं लक्ष आहे. कोणी कोणी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे. इव्हन माझ्या छाया बेसिक, डेडिकेटेड कुठल्या पण ग्रुपमधला असू दे, तर त्या तिथं ज्यांनी सातत्यात ठेवले त्यांना डायरेक्ट इन आहे. लक्षात घ्या, मी नाव आता ते घेत नाही, त्यांनी काही घाबरायची गरजच नाही. ते माझ्या गेल्या 2-3 महिने 4 महिने संपर्कात आहेत आणि त्यांनी सातत्य ग्रुपमध्ये ठेवले. मग तुम्ही जिरो असा किती पण, ते पुढं कसं न्यायचं ते माझं काम आहे ते आता. पण जे नवीन लोक आहेत, जे संपर्कात आहेत, त्यांना मी काय सांगेन, बाबा तुम्ही इच्छुक आहात असं मला कळले, तर तुम्ही आता इथून पुढे ह्या गोष्टी अटेंड करा माझ्या. आता काय लोकांकडनं बघा मी मध्ये मागवून घेतलं होतं, तुम्ही MPSCत काय येत आहे, म्हणजे तुम्हाला काय यायचं आहे, किंवा तुम्हाला आत्तापर्यंत MPSCतलं काय माहिती आहे असं मागवलं होतं. तो त्या प्रोसेसचा भाग होता. तुम्हाला बघायचं होतं मला तो काय लिहितोय, काय सांगतोय, काय करतोय. तर त्या अशा प्रकारे त्यांना मी करीन. आता ह्या पण मुलांनी आहे ना, सर लेक्चर कधी होणार, सर लेक्चर कधी होणार असं विचारू नका. ऑफलाईन लेक्चर ही साधारण 20 नोव्हेंबरच्या आसपास पुण्यात सुरू होतील. आणि त्याच्यापूर्वी मात्र ज्याला आपण वॉर्मअप म्हणतो किंवा काहीही म्हणा त्याला, पायलट किंवा काय, तसं मात्र मी करणार आहे. पण जरा माझी काही वेळेची जरा अडचण आहे नोव्हेंबरच्या पहिल्या 15 आठवड्यात, म्हणून मला जरा थोडा अडचण, नाही तर मी 1 ते 15 नोव्हेंबरच असं ठेवलं असतं. पण मला जरा वेळेची जरा अडचण आहे 1 ते 15 तारखेपर्यंत. तर त्यानंतर मात्र मी फुल फ्लेज त्यामागं लागणार आहे, लक्षात घ्या. तर मग आता बघा, एक स्टेप काय झाली, निवडक मुले मी घेणार. मग ती सुरुवातीला आता ऑफलाईन ज्या वेळा असायच्या बॅचेस बघा. आता तुम्हाला एक सांगतो, दुसरं बऱ्याच जणांना एक प्रश्न पडतो, तुमचे सिलेक्ट किती झाले किंवा तुमचं काय प्रकार आहे. तर ही जी आता मी बॅच घेतोय ना 20-21ची किंवा 20-19ची घेतलेली, तर ही मी बऱ्याच वर्षानंतर बॅच घेतो हे लक्षात घ्या. म्हणजे असा मी प्रकार 2011-13 केला होता, त्यानंतर केला नव्हता मध्ये. आणि मग मी वेगवेगळ्या ठिकाणी माझा विषय शिकवणं किंवा वैयक्तिकरित्या कन्सल्टिंग टाईप असा मी तो क्लास चालवत होतो. मी पूर्ण सिलेबस घेत नव्हतो. त्यातनं बऱ्याच अधिकाऱ्यांना घडवलेलं आहे, लक्षात घ्या. पण त्या लोकांना अर्थात पुण्यातल्या ब्रँडेड क्लासचे पण शिक्के बसले. ती लोक काय डायरेक्ट फोटो छापतात, शिक्का मारतात की आमचाच म्हणून. त्यामुळे त्याच्यावर मी दावा नाही करणार, लक्षात घ्या. मी काय केलं हे मला माहीत आहे, त्या लोकांना माहीत आहे ते. पण इथून पुढं आता तसं होणार नाही. मी मागच्या पण एक व्हिडिओमध्ये बोललो आहे, तो एक्सक्लुझिव्हली छायाचा स्टुडंट असेल, लक्षात घ्या. त्यामुळं ते कळेल आता भविष्यात, ते पुढच्या भविष्यातल्या गोष्टींवर मी बोलणार नाही, पण तो रिझल्टच दिसेल डायरेक्ट. आणि ती सुरुवात साधारण 19च्या बॅचपासून, त्याच्या आता 20ची एक्झामच झालेली नाही, त्यामुळे त्या अडचणीत आहे. मी वाटच बघतोय कधी एक्झाम होते ती, आणि तो रिझल्ट दाखवण्याची मला पण उत्सुकता आहे. हा पहिला गोष्ट. पण आता सुद्धा मी मागे एकदा म्हटल्याप्रमाणे मी असं वर्षाला बॅच घेत नाही. 20-21 नंतर पुढं काय होईल मला नाही माहीत, पण 20-21ची बॅच मी तो घेतोय आणि ती 20 नोव्हेंबरपासून पुढं कंटिन्यू राहील. आणि ते कशी राहील, तर पहिली स्टेप मी माझ्या पद्धतीने ती मुलं सिलेक्ट करीन. आता आपण एक कन्सिडर करू की मुलं सिलेक्ट झाली, तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला की मी फुल टाईम टीचिंग करतो का, तर त्याचं उत्तर येस आहे. बऱ्याच जणांना वाटतं मग ह्यांचा स्टाफ किती, काय किती. तर मी आत्तापर्यंत तरी तसं कुणाचा वापर करून घेत नाही. त्याला कारण वेगळं आहे. म्हणजे कसं, ते
इथं विषय शिकवून काढण्याची पद्धत अवलंबवायची नाही आहे, लक्षात घ्या, अकॅडमिक पद्धतीनं. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आता मला बघा, ज्याला म्हणतो अपरिहार्य असणं, मला बाजारू क्लास आणि माझा क्लास किंवा बाजारू बॅच आणि माझी बॅच ह्याची तुलना करणं माझ्यासाठी अनिवार्य आहे किंवा कंपल्शन आहे माझं आता ते. म्हणून का तर तिथं काय होईल त्यांच्या बॅचेसमध्ये की एक जण पॉलिटीला, एक जण जॉग्रफीला, एक जण इकॉनॉमीला, एक जण पर्यावरणाला, एक जण तो त्याचं लेक्चर मारून जाणार. ती मुलं काय करते, ते काय करते, कोणाला थांगपत्ता नसणार. वर्ष झाल्यावर मुलं ग्राउंडवर आल्यावर एक्झाम देताना त्यांना कळतं, अरे अरे आपल्या डोक्यात सगळा भुसाच भरलेला आहे म्हणून. हे अशी सगळ्यांची अवस्था झालेली आहे. हे काय मी असं एक्झॅगरेटेड किंवा कुठं तर असं हायपोथेटिकल विधानं नाही करत, ज्यांना अनुभव आला आहे तो आलेलाच आहे. ह्याच्या एकदम कॉन्ट्रास्ट ज्याला म्हणू, अशा पद्धतीनं माझी बॅच चालते. असं चालत नाही, एक जण येणार इकॉनॉमी शिकून जाणार, एक जण येणार पॉलिटी शिकून, असं जाणार नाही. कोरचे सब्जेक्ट किंवा जो मॅक्झिमम पार्ट आहे तो मी एकटा घेतो. मग बरी उत्सुकतेपडी मला प्रश्न विचारतो, मग तुम्ही एकटा कसा घेतात? तर ते अनुभवा, मग जे ज्याने केला आहे त्याला माहीत आहे तो घेतो का नाही ते. तर त्याच्यातलं काय मॅटर आहे सांगतो. तो विषय शिकवण्याची बघा फक्त तिथं म्हणजे पद्धत नाही आहे ते, म्हणजे तुमच्यावर थोपवणं, मटेरियल थोपवणं किंवा काय. तर ते एक स्टेप काय झाली, त्या मुलांचं सिलेक्शन मी करीन. मॅक्झिमम स्ट्रेंथ जी आहे मुलांची 15 ते 20च राहील. आणि मग ते एकदा इन झाल्यावर मग मात्र काय प्रश्नाला टीचिंगचा मी बघा एक स्टेप गाळतोय, ते कसं मी सिलेक्शन करतो वगैरे ते सोडून द्या, ती माझ्या पद्धतीने मी बघतो. आता ती मुलं इन झाली, समजा एक 20 मुलं आपण पकडू. आता जवळपास 63 ते 64 जण इच्छुक आहेत, तुम्हाला खरं सांगतो, खरी माहिती पुरवायची तर. पण त्यातली मी त्यांना ज्याला म्हणतो ना कॉल देणं, तर तो कॉल फक्त 20 ते 22 जणांना असेल, 23 जास्त आत्तापर्यंत. अजून कोण आलं तर मी बघीन, ते कॅलिबर असेल तर तो परत येणार राहील. आपण म्हणू फार तर 25वर जाईल ते. आणि त्यातली पण परत मुलं आहे ना, डे बाय डे असं नोव्हेंबरला जरी ऑफलाईन बॅच चालू झाली तरी नोव्हेंबरचे 20 म्हणजे 10 दिवस आणि परत डिसेंबर अख्खा, म्हणजे असं एक 1.5 महिन्यात आहे ना परत एक त्यातली 5-6 मुलं गळून जाणार आलेल्या बॅचमधले. लक्षात घ्या त्या प्रोसेसमध्ये, म्हणजे वर्गात परफॉर्मन्स नाही ठेवला तर ज्या इतरांच्या प्रमाणात तो चालला नाही किंवा कॅज्युअल ॲटिट्यूड वाटला तर अशी मुलं पण बाजूला होतील. आणि 15 ते 17 मॅक्झिमम मंथ डिसेंबर एंडला राहतील, लक्षात घ्या. आणि मग 1 जानेवारी 21 पासून मग ते त्या गोष्टींवर चालू होईल काम. म्हणजे 20 नोव्हेंबरपासून सगळ्यांवरच होईल, पण त्यातली सुद्धा स्ट्रेंथ कमी कमी होत ती 17 मुलांपर्यंत येईल, असं तुम्हाला एक सांगतो साधारण. आता मी जरा टीचिंगवर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलीन थोडंफार. तर लक्षात घ्या मुद्दा काय आहे. तर बाहेरच्या ज्या बॅचेस आहेत, म्हणजे कोणत्या ज्या अकॅडमीच्या बॅचेस आहेत, त्यांचं क्लासरूम टीचिंग म्हणजे बोर्डवर जितकं होतं तितकं किंवा त्यापेक्षा पण जास्त माझ्याकडून होईल. लक्षात घ्या, ते शिकवावं तर लागतंच, त्याशिवाय ते काय हे होत नाही. म्हणजे सुरुवातीला पहिले 3-3.5 महिने अगदी फुल लेंथ असेल ते, म्हणजे साधारण 4 दिवस 4-4 तास, म्हणजे सकाळी 7 ते दुपारी 1 असं तर ते असेल, किंवा दुपारी 1 ते संध्याकाळी 5:30 ह्या दोन्हीपैकी एक टायमिंग असेल ते. पण हे 3 दिवस किंवा 3 दिवसात जर तो टॉपिक संबंधित मी जे टार्गेट ठेवलं ते नाही झालं तर मग 4 दिवस, पण 4 दिवस पकडून चला असं ते राहील. आणि 4-4.5 तास शिकवणं होईल ते एका वेळेला, मध्ये थोडा 10-15 मिनिटाचा गॅप ठेवून. तर परत आता एक लक्षात घ्या, मी सुरुवातीला समजा पॉलिटी घेतला तर तो पॉलिटीच 8-10 दिवस चालेल का? नो. मी समजा मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा जो टॉपिक आज घेतला तर उद्या पर्यावरणाचा टॉपिक असू शकतो, म्हणजे कन्सेप्ट असू शकतात पर्यावरणातल्या, म्हणजे युट्रोफिकेशन किंवा बायोमॅग्निफिकेशन, किंवा समजा पर्यावरणाचा सुरुवातीला किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा त्याचं ते गॅसेस, मग ते काय पर्यावरणाचं राहील. परत मग त्याच्यात जरा मला काय हातात थोडंफार आलं की मग एन्शियंट इंडिया पण असू शकतो इतिहासाचा. लक्षात घ्या ते कसं प्रकार चालतो. त्यामुळं निव्वळ पॉलिटी घेतलाय आता तर पॉलिटिक्स मी खेचत नाही असं अजिबात नाही. दुसरी गोष्ट थोडक्यात एक क्रक सांगतो. जर समजा आपले सगळे विषय आहेत तर त्या प्रत्येक विषयातला क्रक्स म्हणजे ज्याच्यावर मॅक्झिमम प्रश्न येतात प्रीला, मेन्सला, राज्यसेवेला किंवा कंबाईनला, तो पार्ट अगोदर खिशात घेतला जाईल सगळ्या मुलांचा. म्हणजे पॉलिटिक्सला समजा 50-60%, हिस्ट्रीतला काही टक्के, समजा इकॉनॉमीतला काही टक्के, असा तो घेतला जाईल. म्हणजे तो एक असे हॉरिझॉन्टल लाईन मारली जाईल सगळ्या सिलेबसला, पण सर्व विषय असा नाही एक विषय संपवत.
ते बाजारू मॉडेल आहे, लक्षात घ्या. ते बाजारू मॉडेल आहे, ते मला करायचं नाही आहे. आणि म्हणजे मी ज्या वेळेला बघा म्हणतो कायम की त्यांच्या सोयीनुसार त्यांनी ती बॅच लॉन्च केलेली आहे कुणी बाजारानं. पण ही बॅच मी जी काय आहे ती मुलांच्या सोयीने ती कशी ती मी 1-2 व्हिडिओतनं पटवून देईन, प्रयत्न करीन. पटलं तर घ्या, सोडून द्या. तर ते काय प्रकारे सांगतो की हा जो क्रीम पार्ट आहे ना त्याची मॅक्झिमम रिव्हिजन व्हायची गरज असते. जो भाग दुर्लक्षित आपण करू शकतो तो अगोदरच कशाला मेंदूत बसवून ठेवायचा, असं माझं मत असतं. तर हा जो ज्याच्यावर मॅक्झिमम प्रश्न येतात तर असा 70% भाग आहे सगळ्या सिलेबसचा, तो 70% जिभेवरच असला पाहिजे असा माझा आग्रह असतो. बऱ्याच मुलांना फोनमध्ये काही बोललो असेल तर हे असं कसं काय असू शकतं ते परत अनुभवण्याची पद्धत आहे. ते म्हणजे आता समजा आज मी एक मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं घेतलं, ते मग मी लॉस सांगितले, मग ते कसं बायफर्केशन झालं भारत पाकिस्तानमध्ये ते मेंबरचं, मग समजा त्या कमिशन समजा घेतल्या फजल आली वगैरे काय. तर आता आज समजा त्यातला काय भाग घेतला मी, उद्या चालला तो टॉपिक पुन्हा, आणि आज आणि उद्या तो टॉपिक संपला समजा. पण आज जो काय मी पार्ट घेतला आहे तो उद्या सकाळी लेक्चर आल्यानंतर सुरुवातीला, म्हणजे आता ठरतो कसा, मी आदल्या दिवशी सांगतो उद्या मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा तो मेसेज जातो त्यांच्या ह्याच्यावर मोबाईलवर, आणि मग ते जुने प्रश्न वाचून येतात. त्यांना भले काय कळायला नको पण प्रश्न तर एक वाचून त्यांनी कंपल्सरी यायचं असतं. कुणी प्रश्न वाचून नाही आला हे पण मी ओळखतो काय प्रकार आहे. मग पहिल्या दिवसापासूनच लक्षात येतं ना तो काय प्रकार आहे. तर त्यानं सावध असायचं की तो आउट असणार आहे महिना झाल्यावर, आणि मी काय तुमची फी घेऊन बसणार नाही लगेच काय तर गटोळ, हे पण लक्षात घ्या. तर तिथं बघा कॅलिबरचा लागेल का, तर मी तसं कष्ट घेणार आहे, फालतूचं कष्ट मी ते नाही, फी भरायची तयार आहे काय होणारच नाही तर कशाला पाहिजे इथं, त्यामुळे मी नाही घेणार त्या व्यक्तीला. तर समजा आज सांगितला तो टॉपिक, तर टॉपिक सांगितल्यानंतर त्याने ते प्रश्न जुने वाचून यायचं आहे. मग वाचून आल्यानंतर मी तो अगदी माझ्या ताकदीनं शिकवण्याचा प्रयत्न करणार की लेक्चरमध्येच त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे. मग तिथं कुणी लक्ष दिलं आहे का नाही, हिने दिलं आहे का नाही, त्याने दिलं आहे का नाही. अगदी होऊन एवढं सांगतो, पहिल्या तासाभरात जर काय मी शिकवलं असलं ना, तासाच्या एंडला विचारतो प्रश्न मुलांना, ते जरा हे सांगा बरं किती मेंबर होते मूळ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे आपल्या ज्या संविधान सभा आहे त्याच्यामध्ये मूळ मेंबर किती, हे मी तर गेल्या तासाभरात सांगितलं असतं. त्यामुळं पहिल्या दिवसापासून त्याला म्हणजे याला म्हणतो ना अगदी अलर्ट राहण्याची सवय लावतो. त्यांना जरा सुरुवातीला, आणि बघा हे आता तुम्हाला एकदम बॉदरेशन पण घ्यायची काही गरज नाही, म्हणून मी सांगायचं का नाही हे पण ह्या पण डिलेमामध्ये होतो. तर ती मुलं आहेत, नवखी आहेत, त्यांना ऊर्जा असणार हे मला पण भान आहे ना, पण मी त्यांच्याकडं आधी काढून घेतो. पण अर्धा दिवसानं त्यांच्यावर बॉदरेशन किंवा ते बिल्डअप होतंच नाही, माझं हे पाठच पाहिजे, आज केले तर उद्या सकाळी पाठच पाहिजे. उद्या मी ते आल्यावर विचारणार. मग उद्या सकाळी आलेलं काय होतं, समजा आपलं दुपारी लेक्चर आहे 1 वाजता, तर 1 ते 2 आहे ना हेच चालतं कालच्या लेक्चरमधलं, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, तू सांग, हे सांग, हे चालू राहतं. आणि मग ह्याला नाही आलं त्याला पास करत जातं, पण ते पास नाही झालं पाहिजे ही त्याची जबाबदारी. मग चौघांना येते आणि तुम्हाला तिघांना का नाही, हा प्रश्न त्याला. ह्या टॉप परफॉर्मन्स ठेवणारे ह्या 25-30 पैकी 17-18 किंवा नम्र किंवा तो करू शकतो. काय काय कसं असतात, उतावळे असतात, म्हणजे पहिले नव्याच्या 9 दिवस म्हणजे 9 दिवस चालणार ताकदबाज काय, मग हे असतं. मग कोण मोबाईल जास्त वापरतो, मी आता हे ट्रिक सांगणार नाही, सगळं लक्ष असतं माझं. त्यानं ते पाण्याची बॉटल बरोबर आणलेली आहे का, मी जर त्याला वेळापत्रकात व्यायाम करायला सांगितलं असतं तर तो केला आहे का, कोण पेंगत राहतो लेक्चरमध्ये 2 तास झाल्यावर, कोण आळस देतो, बारीक लक्ष असतं त्याच्यावर. ही सगळं कॉन्स्टिट्यूएंट म्हणजे घटक आहेत, म्हणजे त्याला मी चेक करण्याचं, हे लक्षात घ्या. असा भारंभार 200-150चा पण क्लास मी घेऊ शकतो, आणि तो आता मी त्याच्यावर काही बोलणार नाही, पण इथं त्याला म्हणून ते यश मिळतं, लक्षात घ्या. इथं बारकावा असतो. आणि बरं हे शेवटपर्यंत चालतं का, अजिबात नाही. 2-3 महिन्यात माझ्या वेव्हलेंथ आणि त्यांच्या वेव्हलेंथ चांगल्या जुळतात. मग त्यांना माहीत असतं इथं काही गचरापणा करून चालणार नाही. आता येऊन एक उदाहरण देतो. माझ्या आता क्लासला मागच्या बॅचला समजा 6 महिने झाला असले तरी पण आत्ता मी 2-3 नाही ना बाउंड्रीवर ठेवलं होतं, ते बाहेर पण पडू शकतात बॅचमधनं, असं ठेवलं होतं. निम्मी फी मला मिळाली होती, तिथनं पुढची फी देऊ पण नका आणि येऊ पण नका. शेवटी त्यांच्या घरातल्या पालकांना बोलावं लागलं माझ्याशी, पण त्यांनी विनवणी करावी अशी माझी इच्छा नाही, पण त्यांना आता माहीत आहे करावंच लागेल, नसेल तर सोडून द्यावं लागेल. हे लक्षात घ्या. होतं असं कधी कधी, किंवा करोनानं झालं असेल म्हणा, कुणाच्या घरगुती काय प्रॉब्लेम असतात, कुणाचं काय असतं, पण इथं बघा परफॉर्मन्स द्यावाच लागेल. असा तो एक क्लासचा एक भाग आहे समजा. म्हणजे
म्हणजे आता दुसरं एक सांगतो तुम्हाला, मग ती सायंटिफिक रिव्हिजन काय प्रकार आहे, म्हणजे आजचं उद्या मी त्यांना करून घेणं, उद्याचं परत उद्या जो टॉपिक मी घेईल त्याचा परत जाताना थोडक्यात रिव्हिजन करून घेणं, किंवा मी सुद्धा स्वतः पाठांतर माझं असतं बऱ्यापैकी, तर ते मी स्वतः बडबडतो हे असं तुम्हाला यायला पाहिजे. मग त्यातनं ते अनुकरण करतात. शेवटी ही लहान मुलं आहेत, म्हणजे मी असं मानतो ते माझ्या अनुकरणातनं जाणार ना. माझंच पाठ नसेल तर त्यांचं कसं होणार, मी असं मानणाऱ्यापैकी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर मैदानात उतरतो, असं आहे ते. तर हा एक प्रकार झाला. म्हणजे आणि बघा हे सगळं बोलणं सोपं आहे हो, पुन्हा एकदा मी म्हणतोय ते हे करून घ्यावं लागतं, करून, आणि ते मी घेतो आणि त्याची ती फी आहे, ते असं असतं ते. कारण ते शिकून येणार जाणार मग. आणि आता माझ्या जुन्या मुलांना पण माहीत आहे, मी ठरवलं तर 3, 3.5, 4 महिन्याचंच राजसेवा पूर्ण संपवून काढेन शिकून. पण तसं शक्य का होत नाही, तर लेक्चरचा निम्मा पाठ निवळ अशा मेंटॉरिंगमध्ये आणि करून घेण्यावर जातो. म्हणजे हार्डली क्लास म्हणजे मटेरियल टीचिंग आहे ना 2-2.5 तास होत असेल असा माझा एक अंदाज आहे. आणि ते राहिलेलं मला मधनं मग उदाहरणं द्यावं लागतात. आता बघा साधारण इंटरव्ह्यूचं उदाहरण आहे ना, इंटरव्ह्यू होणं, तर ती डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या वेळेला मी नाही घेणार. हे दररोज पहिल्या क्लासपासूनच कुठं संदर्भ आला स्त्रीचा तर त्या आता मुली असतात, मग त्यांना बाबा थोडक्यात इंटरव्ह्यूला काय विचारलं जाऊ शकतं, आणि ह्यांना मी ठरवून असं सांगत नाही, पण मी त्यातनं काही तत्व सांगत जातो, मुद्दाम पेरत जातो, लक्षात घ्या. आणि मग तो वेळ वाढतो, असं होतं ते. मग महिन्याभरात मुलांना पण अंदाज येतो, आपण जातो. आणि एकदा काय बघा खेळाचे नियम अब्राहम लिंकन ज्या प्रकारे म्हणतात त्याप्रमाणे, म्हणजे सुरुवातीचा महिना, 1.5 महिना, 2, 2.5, 3 महिने आहे ना खेळाचे नियम समजून घेण्यात जातात. म्हणजे त्यांचे पण माझे पण ज्या अन्य बाजारात क्लासला जे काय असतं ते माझ्याकडे पण होतं आणि एक्स्ट्राचं हे होतं. आणि एकदा का खेळाचे नियम माहीत झालं ना, मग कुणी पण परत तुलना नाही करू शकणार, अशा वेगानं ते जातं. म्हणजे इथपर्यंत जातं की मुलांना वाटतं की मी शिकू नये, फक्त पाठ आहे का बघावं चेक करून, अशी पण कंडिशन येते ना. पण जिथं गरज आहे तिथं मला इनपुट द्यावंच लागतं. म्हणजे ते काही भ्रम नाही की क्लासरूम टीचिंग किंवा काय, ते होईलच, पण तुम्हाला घेऊनच होईल. ते मागचं सपाट पुढचं पाठ असं अजिबात होणार नाही, कुणाचंच होणार नाही. आता मी फक्त इथं टीचिंगचं बोलतोय, मी टेस्ट किंवा म्हणा किंवा त्याचा मी मेंटॉरिंग काय प्रकार असतो किंवा काय ते पण मी सांगेन. मग आता फक्त टीचिंगबद्दल बोलतो हे लक्षात घ्या. म्हणजे सोपा विषय, कठीण विषय, फॅक्ट्स कशा, कन्सेप्ट कशा, ही पण वेगवेगळ्या प्रकारे मी हँडल करतो, लक्षात घ्या. कधी कधी फक्त फॅक्ट्सच विचारेन रिव्हिजनमध्ये, कधी कधी फक्त कन्सेप्टच रिव्हिजनमध्ये विचारेन, कधी कधी निव्वळ सोप्पाच विषय विचारेन रिव्हिजनमध्ये, कधी कधी कठीणच विचारेन, मुद्दाम दबाव टाकायचा. मग कोण हलतो, कोण काय करतो, कोण कसं आहे, कोणी टाळाटाळ केली हे लगेच कळतं, लक्षात घ्या. हे प्रसंगी कधी कधी काय होतं माहिती आहे का, म्हणजे थोडक्यात पाठांतर करून घेण्याचाच हा प्रकार असतो, हे एक लक्षात ठेवा. आता दुसरं एक काय, बऱ्याचदा माझ्या नोट्स असतात, तर त्या नोट्स अशा विशिष्ट प्रकारच्या आहेत. टेलिग्रामवर काय त्याच्या नोट्स असतील, पण त्याच्यात झेरॉक्स त्या वाटल्यानंतर त्या नोट्समध्ये नेमकं काय आहे, तिथं ते तसंच का लिहिलं आहे, तसाच टेबल का बनवला आहे, ह्याचं एक्सप्लेनेशन असतं. काय चार्ट बोर्डवर बनवतो, तर त्या मुलाने आपापल्या पद्धतीनं ते लिहून घ्यायचे आहेत, हे लक्षात घ्या, असं आहे. परत अशा टीचिंगमधनं आहे ना, दुसरं एक तुम्हाला सांगतो टीचिंगचा गुण, की बऱ्याच बाजारो क्लासमध्ये आहे ना, तुम्हाला अगदी वर्ष होत आलं तरी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा थांगपत्ता नसतो. ते तुम्ही घरी सोडवा किंवा त्याचा काही उल्लेख पण होत नाही. तो उल्लेख झाला तर त्यांचं 10 बदान आणला, मुलं त्यातलंच विचारतील. पण माझं टीचिंग आहे ना PYQ पासूनच सुरू होईल, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघूनच, किंवा मग तो टॉपिक झाल्यावर तिथंच मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्यांच्याकडं सोडून घेतो. किंवा काय करतो, 1 नंबरच्या मुलानं एक प्रश्न वाचायचा टॉपिकला, दुसऱ्यानं दुसरा, तिसऱ्यानं तिसरा, फास्टमध्ये एकदम. आणि मग समजा आता 17, 18, 20 मुलं आहेत समजा, मग 20 प्रश्न होतात, परत पहिल्यापासून पुढचे प्रश्न, असं प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचून आणि त्याच्यावर डिस्कशन करून घेतो, हे लक्षात घ्या या प्रत्येक टॉपिकचं. परत आणि आता बघा, हे जे मी म्हटलं नव्हतं तुम्हाला विषयावर टीचिंग होत नाही म्हणून, तर ते होत नाही. तर टॉपिक आणि सब टॉपिकची अशी एक माझी एक विशिष्ट क्रमवारी आहे, लक्षात घ्या. म्हणजे भार त्याला एक्झाममध्ये किती आहे त्या माझ्या अनालिसिसवर. मग मुलांना कधी कधी आमच्यातल्या सुद्धा मागच्या बॅचला काय 1 दोघांना असं वाटलं होतं की हे फक्त प्रिव्हियस इयर घेणार आहेत का काय, पण आता त्यांना कळलं असेल, पुन्हा एकदा आता दुसरा लेअर चढवायचा चाललाय पॉलिटीचा. तर असं असतं ते, म्हणजे ते लेअर वाईज असं होईल ते. पण हे कशासाठी, तर जो पार्ट जे मॅक्झिमम वेळा येणारा एक्झामला तो त्यांचा घोटून खूप वेळा झालेला आहे, लक्षात घ्या. मग पुढचं जरा निसर्ड झालं तरी काही हरकत नाही, पण किमान प्रिलिम तरी उडत नाही, किंवा मेन्सला आल्यावरती खेचता येतं. म्हणजे वेळेची गरज बघून, म्हणजे मागं मी एखादं वाक्य लिहितो बघा, कोणत्या वेळी काय करायचं आणि कसं करायचं ह्याला महत्त्व आहे. त्यात त्यांना मी माहिर बनवतो, हे लक्षात घ्या, तेच महत्त्वाचं आहे.
इथं स्ट्रॅटेजिकली कसं वागता, इथं बाजार आहे मोठा, 5-5, 7-7 लाख लोक तयारी करतात, तर आपला मार्ग कसा शोधणं आणि कापत नेणं हेच शिकवलं जाईल. तर हे असं टीचिंग आहे. तर दुसरं एक त्याचा पैलू काय सांगता येईल बघा, स्टुडंट इन्व्हॉल्वमेंट आहे बघा. म्हणजे तिथं फक्त माझंच मी बडबडत राहतो असं नाही. मग सुरुवातीला मला तसं करावं लागतं 1-2 महिने, पण काय वेळा सीसॅटचे टॉपिक हेच 20 जण घेतात, हेच 10 जण घेतात, म्हणजे एकाला एक दुसरा, तिथं पण परत प्रायोरिटी. प्रिव्हियस इयर्समध्ये कोणकोणत्या सीसॅटच्या घटकांना जास्त महत्त्व आले तेच आधी संपवून घेणं. त्यांना काय मी व्हिडिओ सुचवतो हे बघा म्हणून, किंवा प्रत्येकाला टॉपिक वाटून दिला असता, तो स्वतः क्वेश्चन आन्सर बुक त्याचं तयार केलेला असतं आणि तो तिथं समजावून देतो, बोर्डवर मुलं देतात, हे लक्षात घ्या. आता लॉकडाऊनच्या काळात काय केलं की त्यांनी सायन्सवर ऑडिओ बनवले होते. मी स्वतः ऑडिओ बनवत होतो थोडं सुरुवातीला. तर परत मग जे हाय एल्डिंग पॉईंट टॉपिक्स आहेत, म्हणजे ज्या मॅक्झिमम ज्याच्यावर प्रश्न येतात, ते स्वतः एकाला वाटून दिलं होतं. त्यांनी स्वतः एक स्वतंत्र चांगली नोट बनवून ती ऑडिओमधनं सांगितली आणि ती आमच्या टेलिग्राम ग्रुपवर टाकायची किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर असं म्हणा. मग ते असं येते, मग त्यात बोलतो कसा, किती स्पीड आहे, मग हळू स्पीड कर, किंवा त्याचं त्याला पण कळतं सुरुवातीला, आणि एकदा सवय झाल्यावर तो मग बरोबर ते यंत्रवत चालू राहतं. म्हणजे इथं स्टुडंट इन्व्हॉल्वमेंट हा म्हणजे त्याला म्हणतो ना, म्हणजे अग्रक्रमावर आहे. म्हणजे फक्त असं तुमच्यावर थोपवणं नाही आहे, ते बाजार मॉडेल आहे, ते शिकून सिलेबस काढणं, त्यातनं काही घडत नाही, लक्षात घ्या. तर ही एक गोष्ट ते आहे. आणि मी कालावधीच्या बाबतीत काय म्हणेन बरं का, की जे टीचिंग जे बाहेर समजा वर्षभर होत असेल, म्हणजे त्या आणि आवर्समध्ये मोजा, आवर्समध्ये बाहेरच्या बाजार क्लासचं कितीतरी आवर्स म्हणू आपण, त्याच्या नक्कीच दीडपट आहे ना टीचिंग माझ्या इथं होईल. आणि तिकडं जे मेंटरिंग म्हणतो किंवा आदनमधनं सांगतो, ते काय सांगतो ते मेंटरिंगच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. म्हणजे ह्या टीचिंग व्यतिरिक्त काय असेल ते वेगळं सांगेन. आता सीसॅटचं पण टीचिंग ह्यात मुद्दा मी घेतलं नाही. ते पॅसेजचं मी काय करतो, ते मी टेस्ट कशा घेतो, ते अगदी डे 1 किंवा 2-3 दिवसापासूनच टेस्ट चालू होती, ते मी टेस्टच्या व्हिडिओमध्ये मांडेन. आत्ता मी बोललो हे टीचिंग संदर्भात, हे पण वर बोललो आहे बघा, हे अनुभवण्याची गोष्ट आहे ते ॲक्च्युली. म्हणजे रिव्हिजनच्या वेळेला सुद्धा, म्हणजे आता मी मागं बघा एक माझा लोकसंख्या टॉपिकचा तो व्हिडिओ एकदा बोललो होतो, तसं जर मी समजा गरिबीवर बोललो तर एकाला जर आमच्यातल्या किंवा साधं घेऊ आपण तुम्हाला माहिती आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, हे आपल्याला प्रिलिमला हमखास ह्याच्यावर प्रश्न आहे, माहीत आहे, माहीत आहे सगळ्यांनाच माहीत आहे ते 5-6 लाखांना. पण आत्ता जर मी एखाद्याला फोन करून विचारलं ना, म्हणजे पुण्यातल्या बाजारातल्या मुलाला गडबडेल, त्याला ते पर्याय बघावं लागतील काय. पण आमच्या मुलांना जर आत्ता इथं फोन लावला आणि स्पीकरवर सांग म्हटलं ना, त्यातल्या काय क्रमानं सांगणार, SDG कुठले आहेत, MDG कोणते आहेत, हे पटणार नाही तुम्हाला, पण ही फॅक्ट आहे, लक्षात घ्या. आणि हा अनुभव देण्याचा प्रयत्न मी जे पायलट म्हणतोय ना, ते काय प्रकार तो मी करण्याचा माझ्या विचाराधीन आहे. बघूया ते काय होते. म्हणजे जिबेवर असणे म्हणजे तर हे आहे बघा, जिबेवर असणं, सगळ्या गरिबीच्या सर्व कमिटी एका दमात सांगायच्या, अडकायचं नाही. म्हणजे PDOचा चालू करायचं, ते अहलवाल्या किंवा अलीकडे श्रीरंगराजन वगैरे तिथंच थांबायचं डायरेक्ट. म्हणजे त्याचे निष्कर्ष, आपलं निकष, खाली आलेले निकष, मग हे कधी शक्य आहे, तशी ती नोट असेल तर, हे फक्त मी बडबडून काय होणार नाहीत. दुसरी सायंटिफिक रिव्हिजन असेल तर ते बघा, मानवी स्वभाव धर्म आहे, विसरत जाणार ते व्हायपर प्रमाणात, ते पुसत जाणार. पण पुसून न देण्यासाठी मी आहे नाहीत, तो किती पण विसरू देणार, मी आहे नाहीत प्रश्न विचारायला, लक्षात घ्या. त्याच्यासाठी मी आहे, त्यासाठी ती फी आहे. कोणतं म्हणतं सर थोडंच मार्गदर्शन करा, थोडाच, तर त्यांना सांगितलं थोड्याला पण तेवढीच फी आहे, लक्षात घ्या. ते थोडं वर काय नसतं, हे सगळं ते होमोजेनियस स्ट्रक्चर आहे, ते थोडं बीड असं बाजूला काढता येत नाही, असं आहे ते. तर मी जरा थोडक्यात हा प्रयत्न मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केला आहे. टीचिंगमध्ये काय आहे का, तर व्हिडिओची ती वेळ वाढते, मग ते एडिटिंग वगैरे ते तुम्हाला पोचवायला, पण ह्यात पण थोडं काय पॉईंट राहिलेत ती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये घालण्याचा प्रयत्न करीन. पण तुम्ही हा क्लास चालतो कसा आहे ना, ही सिरीज जरूर बघा. नवीन मुलांनी काय करा की टेलिग्राम टेलमी मिथुन पवार जो आहे ना, त्याच्यावरच्या जुन्या पोस्ट वाचा, त्यावरून तुम्हाला थोडा माझा अंदाज येईल, हा कसं शिकवत असेल किंवा काय प्रकार आहे तो. तर हे पण तुम्ही नक्की बघू शकता. तर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे आता सलगच 2-3 व्हिडिओ असे आणीन की माझा क्लास साधारण कसा चालतो हे मी सांगण्याचा प्रयत्न करीन. आज आपण टीचिंगबद्दल बोललो, पुन्हा मग मी मेंटॉरिंग म्हणजे नेमकं काय असतं थोडक्यात मांडेन, टेस्ट मी कशा घेतो हे थोडक्यात मांडेन, किंवा इंटरव्ह्यूची तयारीसुद्धा माझी फर्स्ट डेपासून कशी होती हे थोडं मांडेन. नेमकं मी काय करतो हे मांडण्याचा, किंवा सीसॅटची तयारी मी कशी करून घेतो,
आणि बघा ह्याचा उद्देश माझा काही माझ्या क्लासचे ॲड करण्यासाठी नाही आहे. मी मागे शब्द दिल्याप्रमाणे ह्यातनं तुम्हाला तुमच्या मुलांचा तुम्ही ग्रुप बनवून तुम्ही पुढं जावा हा विचार आहे. आता मला काही मुलांचे 2-3 मेसेज आले, सर तुम्ही जे व्हिडिओ जे काढले होते ना की प्रश्न कुठून आले, तसं काही लोकांनी व्हिडिओ बनवले, तुमची कॉपी केलेली आहे. मी म्हटलं तोच माझा हेतू होता, करू दे कॉपी, अगदी माझ्यासारखा क्लास चालू होऊ दे, मुलांचं हित आहे त्यात, करू दे त्या. आणि बाजार व्यवस्थेला उघडं पाडायसाठीच मी आलो ह्या यूट्यूबला. मला त्याला काय माझी ॲडमिशन मला ते 17, 20, 25 मला मिळत होती माउथ पब्लिसिटीनं. पण विद्यार्थी सजग झालाच पाहिजे, त्याशिवाय ते कळणार नाही ते काय. आणि त्यानं तुम्ही जर दुर्दैवानं जर बाजारात बॅच लावली असेल, पण तिथं तुम्ही त्या शिक्षकाला प्रश्न विचारा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहूनच, म्हणजे सर हे माझं तुम्ही गरिबी शिकवलं पण हे प्रश्न त्यात मला कळले नाहीत, विचारा, धाडस करा. तुम्ही एवढी फी भरत असता आणि हे कसं करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो. किंवा मी त्यात वैयक्तिक बोलणार नाही तसं, पण तुम्ही ह्यातनं अंदाज घ्या काय आहे ते, फसलाय तर. ते मी आता वाढवत नाही वेळ, ठीक आहे. मी हळूहळू तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आणखी विस्तृत प्रकारे नेमकं चालतो काय हा प्रयोग तुम्हाला सांगत जाईल. तुम्ही जरूर ते व्हिडिओ पहा. ठीक आहे.